हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत मी रुपाली माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आम्ही जात आहोत मार्केटमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे ना तो संडेचा आहे बरं का. तर दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती आणि श्रावण महिन्यातला सोमवार पण होता. तर मला मार्केटमधून सामान घ्यायचं होतं भरपूर. तर सोमवारसाठी फुलं आणि बेलाची पानं घ्यायची होती. परत पंचमी होती तर नागनावर सोबा, परत लाया घ्यायच्या होत्या. थोडी भाजी पण घेतली. मग इथे मी तसंच रविवारचे कामं असतात ना ते एक्स्ट्राचे असतात. भाजीपाला काय सामान घरात नाही ते सगळं बघायचं आणि त्या दिवशी करून टाकायचं ते काम. आणि उद्या नागपंचमी होती त्याच्यामुळे माझ्या पिऊचं पण चाललं होतं मम्मा मला मेहंदीचा कोण घे. तर मग तिच्यासाठी इथं मेहंदीचा कोण घेतला आणि थोडंसं सामान पण घेतलं. वातावरण असं छान झालं होतं इथं. मस्त असं थोडंसं नॉर्मल असा पाऊस येत होता. तर इथे ना असं पावसाचं वातावरण झालं होतं आणि इथं मस्त आम्ही वडापाव घेतला मग खायला. तर पिऊला आणि तिच्या बाबांना वडापाव खूप आवडतो. तर म्हटलं चला गरम गरम असं छान वडापाव घेऊ. झालं आमचं मार्केटमधलं काम वगैरे झालं होतं. नंतर आम्ही मग घरी गेलो. घरातलं काम वगैरे घेतलं मी आवरून पटकन. म्हणलं परत पिऊच्या तर मला मेहंदी काढायची होती. तर तिच्या हातावर मेहंदी काढत होती मी. आणि मेहंदी काढत असताना तिची खूप बडबड चालू होती. मम्मा अशीच मेहंदी काढली तशीच काढली, इथं गॅपच का काढला, हे फूल असंच का काढलं. म्हणलं गप्प बसतो जरा शांत. तर मला अगोदर आहे ना खूप छान मेहंदी काढत होती मी म्हणजे लग्नाच्या अगोदर. पण नंतर कशी प्रॅक्टिस कमी होती. एवढी प्रॅक्टिस नाही राहिली आता मेहंदीची. तर काही सुचत नव्हतं मला काय काढू काय नाही. तिला येडीवाकडी काही पण काढून तिच्या हातावर ते. पण तिला लहान मुलांना कशी आवड असते ना आणि काही सण वगैरे असेल ना तर तिला खूप आवड असते याची. मेहंदी नेल पेंट आवरायचं वगैरे असतं तिला खूप. तर तिला ना उद्या स्कूल पण होतं त्याच्यासाठी मी तिच्यावर मेहंदी काढली. तिला काही झोपायचं नव्हतं पण मी तिला बळजबरी झोपी लावलं मग नंतर. कारण आहे ना मला पण दुसरे कामं करायचे होते. तर मी ना या इथं तुळस आहे ना त्याच्या खाली तुळशीत नाही पण साईडला आहे ना महादेवाची अशी पिंड ठेवलेली नंदी आणि पिंड. तर मग मी महादेवाला इथंच पाणी घालत असते मस्त. तर तिथं आता उद्या सोमवार सुरू होणार होतं श्रावण महिन्यातला. म्हणून म्हटलं चांगलं असं ना पाणी टाकून असं स्वच्छ धुवून घेतलं इथं पूर्ण बाल्कनी मी. तर कसं असं काही सण वगैरे काही असलं ना आणि असं काही देवाचं वगैरे जर असेल ना तसं ती जागा जी असते ना ती स्वच्छ केली पाहिजे. मग इथं झाडाला पण पाणी घालून घेतलं मी लगेच. आणि सगळी बाल्कनी मी धुवून घेतली. सगळ्या झाडांना पाणी घातलं. तर कसं असं सण वगैरे काही असलं ना असं पूर्ण घर बाल्कनी असं क्लीन केली ना तर आपल्या मनाला पण जरा छान वाटतं बघा. स्वच्छ केलं ना घर पण प्रसन्न वाटतं घरात पण. मला आहे ना इथं ऑर्गनाईज करायची पूर्ण बाल्कनी ना अशी झाडं वगैरे सगळे व्यवस्थित लावायचे. छोटी बाल्कनी असल्यामुळे मला जास्त काही करता पण येत नाही. तर तसं क्लीन केल्यावर बघा किती स्वच्छ झालं एकदम. तर मैत्रिणींनो चला भेटू. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.